पौल ख्रिस्ती बनतो। शौल नावाचा तरुण स्तेफनाला दगडमार करणाऱ्या लोकांचे कपडे सांभाळत होता। तो येशूवर विश्वास ठेवत नव्हता, म्हणून तो विश्वास ठेवणाऱ्या लोकांना त्रास देत होता। यरूशलेममध्ये घरोघरी जाऊन विश्वासू माणसांना व बायांना बंदीशाळेत टाकत होता। महायाजकाने शौलाला दिमिश्कमधील लोकांना म्हणजे विश्वासू लोकांना पकडून यरूशलेममध्ये आणण्याची परवानगी दिली होती। शौल दिमिश्काच्या वाटेवर जात असताना अचानक त्याच्या आजूबाजूला आकाशातून उजेड चमकला आणि तो जमिनीवर पडला। शौलाला कोणीतरी हाक मारत आहे असे त्याला ऐकायला आले। शौला शौला मला त्रास का देतो? शौलाने विचारले, प्रभू तू कोण आहेस? तेव्हा येशूने त्याला म्हटले, मी येशू आहे ज्याला तू त्रास देत आहे। शौल जेव्हा उठला त्यावेळेस त्याला काही दिसले नाही। तेव्हा त्याच्या सोबत्यांनी त्याला दिमिश्कात आणावे लागले। शौलाने 3 दिवस काहीच खाल्ले नाही। दिमिश्कात हनन्या नावाचा एक माणूस राहत होता। देव त्याला बोलला की शौल राहत असलेल्या ठिकाणी जा व त्याच्यावर तुझे हात ठेव, म्हणजे त्याला पुन्हा दिसेल। पण हनन्या म्हणाला, प्रभू मी ऐकले आहे की तो माणूस कसा विश्वासू लोकांना त्रास देतो। देव त्याला म्हणाला, जा, कारण यहुदी लोकांमध्ये व परदेशी लोकांमध्ये माझे नाव घेऊन जाण्यासाठी मी त्याला नेमले आहे। माझ्या नावासाठी तो खूप दुःख भोगणार आहे। तेव्हा हनन्या शौलाकडे जाऊन त्याच्यावर आपले हात ठेवले व म्हणाला, जो येशू तुला रस्त्यावर दिसला त्याने मला तुझ्याकडे पाठवला आहे, यासाठी की तुला पुन्हा दिसावे व तू पवित्र आत्म्याने भरून जावे। लगेच शौल पुन्हा पाहू लागला आणि हनन्याने त्याला बप्तिस्मा दिला व शौलाने जेवण केले व त्याला बरे वाटले। लगेच शौल दिमिश्कामध्ये असलेल्या लोकांमध्ये सुवार्ता सांगू लागला, येशू हाच देवाचा पुत्र आहे। लोकांना हे बघून खूप नवल वाटले की विश्वासू लोकांना त्रास देणारा आता स्वतः येशूविषयी बोलतोय, त्याचा प्रचार करतोय। शौलाने नियमशास्त्राच्या प्रमाणे बोलून यहुद्यांना सांगितले की येशू मसीहा आहे हे सिद्ध केले। पुष्कळ दिवसानंतर यहुदी लोक शौलाला मारण्यासाठी योजना करू लागले। शौलाला मारून टाकण्यासाठी लोकांनी त्याच्यावर नजर ठेवली होती व शहराच्या वेशी नजीक काही लोकांना त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी ठेवले होते। पण शौलाला त्यांची योजना समजली व त्याच्या मित्रांनी त्याची सुटका केली। एका रात्रीच्या वेळेस वेशीच्या भिंतीवर एका टोपलीमध्ये बसवून त्याला खाली सोडले व शौल दिमिश्कातून सुटल्यावर येशूविषयी सुवार्ता सांगू लागला। शौल यरूशलेममध्ये येशूच्या शिष्यांना भेटण्यासाठी गेला, पण त्यांना त्याची भीती वाटली। तेव्हा बर्नबा नावाचा माणूस जो विश्वासू होता त्याने शौलाला शिष्यांकडे नेले व सांगितले की कशा प्रकारे शौलाने दिमिश्कामध्ये येशूची सुवार्ता मोठ्या धैर्याने सांगितली। त्यानंतर शिष्याने त्याचा स्वीकार केला। यरूशलेममध्ये होत असलेल्या त्रासामुळे काही विश्वासू लोक अंतुखियामध्ये गेले। तेथे त्यांनी येशूविषयी सुवार्ता सांगितली। अंतुखिया येथील लोकांमध्ये जास्त यहुदी लोक नव्हते, पण पहिलेच त्यांच्यापैकी भरपूर लोक विश्वास ठेवत होते। बर्नबा आणि शौल येथील नवीन विश्वास ठेवणाऱ्या लोकांना शिक्षण देण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी अंतुखियात गेले। अंतुखियामधल्या लोकांना पहिल्या वेळेस ख्रिस्ती म्हटले गेले। एक दिवशी अंतुखियामधील लोक उपवास व प्रार्थना करत असताना पवित्र आत्मा त्यांच्यावर आला व म्हणाला, बर्नबा व शौल यांना ज्या कामासाठी मी नेमले आहे त्यासाठी त्यांना वेगळे करा। तेव्हा अंतुखिया येथील लोकांनी शौल व बर्नबा यांसाठी प्रार्थना केली व त्यांच्यावर हात ठेवले आणि मग त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी येशूची सुवार्ता सांगण्यासाठी रवाना केले। शौल व बर्नबा यांनी भरपूर ठिकाणी सुवार्ता सांगितली व भरपूर लोकांनी येशूवर विश्वास ठेवला।